श्री गणेशाय नमः. अध्याय 3. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार निरूपण कथासार. श्री गुरुलीलामृत ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभ अवताराचे निरूपण आले आहे. श्री दत्तगुरूंनी अवतार घेतल्यानंतर दिनोद्धारासाठी ते भ्रमण करीत पूर्व दिशेस पिठापूर नगरीत आले. तेथे अप्पळ राजा नामक ब्राह्मण त्यांच्या पतिव्रता सुमती नामक स्त्रीसह राहत असे. श्री दत्ताची उपासना व अतिथीची पूजा अर्चा यात दोघांचीही वेळ जात असे. एका अमावास्येस त्यांच्या घरी श्राद्ध असता श्री दत्तात्रय अतिथी वेशांत येऊनी त्यांच्याकडे भिक्षा मागू लागले. ब्राह्मण भोजने व्हायची होती तरीही सुमतीने त्यांना जेवू घातले. त्यामुळे श्री दत्तात्रयाचे मन प्रसन्न झाले आणि त्यांनी सुमतीला वर मागण्यास सांगितले. ममोदरी जन्म वाहिले घेई प्रभू दयाळा म्हणून सुमतीने वर मागितला. त्यावर तुझ्या उदरी दिनोद्धारक सुपुत्र जन्म घेईल असा वर देऊन श्री दत्तात्रय अंतर्धान पावले. पुढे श्री दत्तप्रभूंनी सुमतीच्या उदरी श्रीपाद नावाने जन्म घेत अवतार धारण केला. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यावर त्यांचे मौजी बंधन झाले. त्यावेळी वेद 18 पुराणे न्याय व्याकरण तर्क वगैरे शास्त्र त्यांची मुखोद्गत झाली. विद्वज्जन त्यांनी अवतारी पुरुष समजू लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाल्यावर आपणास ब्रह्मचर्यव्रताचे पालन करावयाचे असून उत्तरेकडे जावायचे आहे असे सांगून त्यांनी आपल्या आंधळ्या बंधूस दृष्टी दिली, पांगळ्यास पाय दिले. तसेच त्यांना सर्व शास्त्रात महाज्ञानी पंडित बनविले व तेथून श्रीपाद उत्तरेकडे काशी बद्रीवन करून गोकर्ण क्षेत्राकडे गेले. येथे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार निरूपण नामक 3रा अध्याय समाप्त झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.